अभी चालू आहे, कारण सोलापूर जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनच्या कामासाठी सुनील कटकदोंड यांनाच पुन्हा यावं लागलंय। अखेर त्यांनी आपला पदभार सुद्धा स्वीकारलेला आहे। सोलापूर जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी पुन्हा उप अभियंता सुनील कटकदोंड यांच्याकडेच मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी पदभार दिलाय। यापूर्वी कार्यकारी अभियंता पदाचा पदभार असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप अभियंता संतोष गाडेकर यांनी माझा अतिरिक्त कार्यभार कमी करण्याची मागणी केल्यावर आवाळे यांना हा निर्णय घ्यावा लागला असल्याची माहिती मिळाली आहे। ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत चालणाऱ्या जलजीवन मिशन योजनेमध्ये अनियमितता असल्यानं त्याची चौकशी झाली। त्यानंतर तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांची चौकशी लागली। कोळी यांच्याबरोबरच उप अभियंता कटकदोंड यांचीही चौकशी सुरू होती। कोळी यांची बदली झाल्यानंतर त्यांचा पदभार द्यायचा कोणाकडे असा विषय होता। 189 कामाच्या फायलींचा गोंधळ अशा परिस्थितीमध्ये कटकदोंड यांनी पदभार घेऊन मागील 5 महिने जिल्ह्याचे 11 आमदार त्याचसोबत अनेक स्थानिक नेत्यांना सांभाळून कामकाज केले। काम करताना काही जणांचा विरोधही त्यांनी स्वीकारला, परंतु जलजीवनची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं। शेवटी चांगल्या कामाचं बक्षीस नाही तर त्यांची चौकशी चालू असल्यानं सीईओ आव्हाळे यांनी त्यांचा पदभार काढलेला होता। आव्हाळे यांनी 31 ऑगस्ट 2023 रोजी कटकदोंड यांचा पदभार काढला होता। त्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे प्रवीण पाटील यांची नियुक्ती झाली। ते सुद्धा केवळ 4च महिने राहिले, त्यांनीही पदभार सोडला। त्यांच्या जागेवर उप अभियंता संतोष गाडेकर यांची नियुक्ती झाली। ते सुद्धा जास्त काळ टिकले नाहीत। त्यांनी स्वतःहून मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्याकडे पत्र देऊन माझा अतिरिक्त कार्यभार कमी करण्याची मागणी केली। शेवटी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना सांभाळून जलजीवनचा गाडा हाकणारे सुनील कटकदोंड हे पुन्हा लकी ठरले। त्यामुळे सीईओ आव्हाळे यांनी जलजीवनची जबाबदारी कटकदोंड यांच्यावर सोपवली असून त्यांनी अखेर आपला पदभार स्वीकारलाय।